आज आपण लहान मुलांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. अर्धा किलो काळी खारी घेतली मी, फोडून घेतली, त्याच्यानंतर कापून घेतली आणि उन्हात सुकवून घेतली. अर्धा किलोसाठी पाव किलो घ्यायचं आहे खोबरं. दोन्ही मिक्स करायचं आणि वाटून घ्यायचं आहे बारीक. 1 वाटी घेतलेली आहे मगज आणि ती चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काढून घ्यायचे. 50 ग्रॅम घेतलेला आहे मखाना. मखाना पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि काढून घेऊन थंड झाल्यावर वाटून घ्यायचं आहे. आता थोडंसं तूप टाकून आपल्याला याच्यात काजू पण भाजून घ्यायचे. 125 ग्राम काजू आणि 125 ग्राम बदाम घेतलेत. बदाम पण चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि दोन्ही थंड झाल्यावर वाटून घ्यायचे. आता तूप गरम करून त्याच्यामध्ये खसखस टाकायचे आहे. खडी साखर 200 ग्राम फोडून घ्यायची आहे आणि बारीक करून घ्यायचे. आता खारी, खोबरं, मखाना, मगज, काजू, बदाम सगळे बारीक करून याच्यात टाकायचे. खडी साखर, 1 चमचाभर सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे. खसखसीचं तूप टाकून घ्यायचं आहे. परत छान मिक्स करायचं आहे आणि जे जसं लागेल तसंच तूप टाकायचं आपल्याला. एकदम तूप टाकायचं नाही, तर 400 ग्राम तूप लागलेलं आहे याला. आता लाडू बनवून घ्यायचे आहेत. याच्यात आपण डिंक वापरलेलं नाही. लहान मुलांना आम्ही डिंक देत नाही म्हणून डिंक वापरायचं नाही. तर ह्या पद्धतीने लाडू बनवायचे. किती छोटे मोठे ठेवायचे ते. असे लाडू लहान मुलांना बनवून द्या, फार छान होतात.